नमस्कार मित्रांनो, मी आहे गौरव मुंचीकर आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आत्ता माझी सगळी अंघोळ वगैरे करून झालेली आहे. सकाळी लवकर उठलेलो आहे 6 वाजता मी. आणि मग त्याच्यानंतर असं जरा बसलेलो, जरा चालू होतं माझं ग्रुपवरती वगैरे. तर त्याच्यानंतर आता मी लास्ट गुरुवारी तुम्हाला मी माझी सगळी जी मी पूजा करतो ते तुम्हाला दाखवलं नव्हतं. रील्स वगैरे टाकलेलं, बट यूट्यूबवरती नव्हतं. तर मी विचार केलं की वाय नॉट आता आपण ब्लॉग चालू करूया आणि या ब्लॉगमध्ये पण काहीतरी आपण असं काहीतरी चांगलं स्पेशल करूया. तर मी आता लगेच सगळं मांडून घेतो, तुम्हाला लगेच क्लिप्स दाखवतो. पूजा वगैरे झाल्याच्या नंतर आपण परत भेटूया. तर आता मी सगळं मांडतोय, फुल कम्प्लीट झाल्याच्या नंतर आपण भेटूया परत आणि पूजा दाखवतो मी कसं करतोय. आता लगेच पूजा चालू करतो आणि मग नंतर भेटूया आपण. ती पूजा पण करून झाली आणि मग साबुदाणा खिचडी खाल्ली. साबुदाणा खिचडी खायला उपवासाच्या दिवशी जास्त मजा येते ना, बाकीच्या दिवसांच्या ऐवजी. मग ते खाल्लं आणि मग आता ऑफिसला निघतो. मम्मीची पण पूजा वगैरे झालेली आहे. मम्मी, आजचा मेनू सांग, आज काय असणार आहे जेवायला वालाची भाजी, वालाची भाजी. डाळ. मला असं वाटतं की मला असं माहिती नाही, स्वप्न आलं की तू जिरा राईस करणार आहेस. हा, मग रात्री करेन जिरा Nice. राईस. आता नाही लावत आहे मी भात. आहे पप्पांचा And- नाही ना उपास, मग and- त्यांना आहे अँड गाजरचा हलवा. नाईस. गाजरचा मम्मी काय करते माहिती, 4 गुरुवारी एकदम 4 वेगवेगळे पदार्थ करते. पहिलं मम्मीचं फिक्स असतं, खीर, मग गाजर, मग गुलाबजाम, मग आता परत आपण खीर. तिकडे जाणार आहे तर मग श्रीखंड आणू. तिथे मग श्रीखंड. जर कधी काय असं प्लॅन्स वगैरे असतील तर. हा. चला आता मग ऑफिसला निघतो. आज मॅनेजर लीव वरती आहे म्हणून मी घरी ऑफिसमध्ये मस्तपैकी एडिटिंग करणार आहे. माझा आउटफिट बघा, मी आज हे पिंक कलरचा शर्ट घातलाय आणि खाली आपली ती पोट दिसलं. कसं दाखवू, ही माझी ट्राउझर मी सगळ्यावरती घालतो, सगळ्यावरती धुतली ना तरी सगळ्यावरती. तो ऑफिस आणि जिम सगळं करून झालेलं आहे. मी ब्लॉग करायला विसरलेलो जिमच्या अगोदर. का माहिती का, कारण की मी आज ऑफिसमधनं खूप उशीर आलेलो, खूप भरपूर काम होतं. उद्या पण मला भरपूर काम आहे. तर मला असं वाटतंय की तू जिरा राईस केलंयस. नाईस. हे बघा, गाजर. मस्त हलवा केलेला आहे. अँड माझी फेवरेट भाजी काय आहे, इकडे दाखव ना. हँग झालोय मी. हे वालाची भाजी, डाळ, जिरा राईस, पापड. नाईस. तर मी आज चाललो आहे एका इव्हेंटला. तर त्या इव्हेंटचं नाव आहे ग्लोबल यूथ फेस्टिवल. आता आम्ही यूथ लोक आता आपल्याला जायला पाहिजे. तर ग्लोबल यूथ फेस्टिवलला. तर मी तुम्हाला तिकडचं सगळं, आणि तिकडे ना भरपूर काय काय असं ॲडव्हेंचर्स वगैरे काय काय आहे. तर आज अख्खा दिवस मी तिकडेच असणार आहे. सो मी ट्राय करणार आहे एकदम नीटपैकी चांगला ब्लॉग करायला. आणि ते तिकडे आहे आपलं जिओ वर्ल्ड, हे आहे ना, काय बोलतात ते, जिओ वर्ल्डच्या पुढे काहीतरी शब्द आहे, तो माझ्या घशात निघत नाही. जिओ वर्ल्ड गार्डन. हा, त्या जिओ वर्ल्ड गार्डन मध्ये ते आहे. आणि कॉन्सर्ट पण आहे, काय काय हे पण आहे, काय काय ते पण आहे. ते परत नाही निघत आहे तोंडाबंद. तर मी आता लगेच जातो आंघोळीला. खूप लेट झाला आहे. सकाळ सकाळ मला कळालं की माझ्याकडे कपडे नाही आहेत, म्हणून मी गेलेलो वेस्ट साईडमध्ये आणि मग तिकडनं मी चांगलेच कपडे आणलेले आहेत. आणि इन फ्युचर कधी लागले तर त्यासाठी पण मी कपडे आणलेले आहेत. बघा, मी हे स्वेटशर्ट टाईप बट नॉट स्वेटशर्ट, असं शर्ट टाईप, जरा कॅज्युअल लुकिंग, बट मला अख्खा स्पोर्टी लुक करायचा होता. तर मी हे घेतलं आणि हे माझ्यासाठी काहीतरी युनिक आहे, मी हे कधी घातलं नाही. तर दॅट इज वाय. अँड हे आपली फॅनी बॅग अँड हे बघा, मला माहिती आहे चांगलं दिसतंय. तर मी फायनली इथे पोहोचलो आहे जिओ वर्ल्ड गार्डनच्या इथे. तर आता माझा एक मित्र येतोय, कॉलेज फ्रेंड. मी कॉलेज फ्रेंड तुम्हाला कधी माझे भेटवले नाही, तर मला माहिती आहे तो माझ्या पाठीत चालत येतोय. मी त्याच्यावरती लक्ष नाही देते, बघायचं मला ओळखतो की नाही, कारण की साहेब बिझी असतात ना भरपूर. तर आता बघू, इकडनं एंट्री जातो, मी कॉल करतो. इकडे माझा पॉइंट. हॅलो, मला माहिती होतं, मी देखा था मैंने तेरे को. बट ऐसे में कैमरा चालू किया कि मेरे को पता है कि पीछे से आके धप्पा करेगा. हा बघा, हा आहे अब्बास, माझा कॉलेजचा मित्र. हे गाइस, तर बघू अभी मैं उनको कॉल करके पूछता हूँ की अंदर जा रहे हैं. तो लगेच तुम्हाला दाखवतो सगळं. आतमध्ये जाऊन खूप मस्त दिसतंय, इकडनं लांबूनच दिसतंय की भरपूर मस्त डेकोर वगैरे केलंय. आम्ही फायनली आतमध्ये झाली, आमची एंट्री पण झाली. एंट्रीमध्ये हे काय बांधलं माहिती नाही, बट हे तुम्हाला माहिती असेल, हे मी पहिल्यांदा इथे आलोय, मी तरी पहिल्यांदा आलोय. आता आतमध्ये जाऊन बघतो, मला रील शूट करायचे म्हणून जरा शॉट घ्यायचे. हा माझी मदत करणार आहे रील शूट करायला. आता बघू, मी याला विचारलं की चला आता एवढा आयडिया वगैरे दे मला की मी काय करू शकतो. समज नाही देखो, समज राहते अभी इतने सालचे हा कोकणी हा आपण, मी पण. तर मी याला विचारलं की आता मला एक शॉर्ट सांग की काय घेऊ शकतो. तर मला बोलतो की गेट मध्ये काम करू आपण, तू चालत जा. तर दॅट इज ऑब्वियस, मैं उडते तो जाने नहीं वाला, नाही जाऊंगा, नाही जाऊ शकते. तर आता लगेच आम्ही शॉर्ट घेतो, एक एक करून तुम्हाला पण दाखवतो. क्या पूछ रहा था, पूछ नाही विचारतोय की माझं पोट दिसतंय का. तर बघू आता, आम्ही जरा शूट केलं आतमध्ये जायला. हे असं जरा मला खूप डेंजर वाटतंय फिलिंग,
बट ठीक आहे. भरपूर काय काय असं एरिनाज वगैरे बनवले. तरी 11 केअर एरिना अँड तिकडे कॉन्सर्ट चालू आहे. तिकडे काय काय वेगवेगळे गेम्स चालू आहेत. तिकडे समोर मला पॉटरी दिसतंय. तिकडे पुढे अजून एक इमर्सिव्ह 360 डिग्री इमर्सिव्ह 360 डिग्री पूर्ण सिनेमा आहे. तर ते सगळं बघायचं आहे. माझा आवाज येतोय की नाही मला माहिती नाही, बट बघू कसं चाललंय. इथे भरपूर गो कार्टिंग वगैरे पण आहे, बट गो कार्टिंग साठी 1.5 hour लाईन आहे. मग त्याच्यामध्ये विचार हा थोडा बोल बिल रखा हा. मग आता विचार करतो की असं नॉर्मल काहीतरी गेम्स वगैरे करू अँड मग चांगलं काहीतरी शूट पण करायचं ना मला. इथे जरा संजमाट हातामध्ये इथे मस्त सगळं पहिलं टॉपअप करायचं. टॉपअप करून सगळं खायला आहे. सगळे क्युझिन वगैरे काय ना काहीतरी खायला आहे. आता इथे मी येत नाही पहिला, कारण की मला सगळं बाकीचं बघायचं आहे. जरा अंधार होईल तेव्हा जाऊन आम्ही काहीतरी खाऊ. हे माहिती आहे आपण लहानपणी करायचो इन्फ्लेटवाला. क्या लाईन आहे क्या बोल रहा है ये उसकी लाईन आहे. इकडे भरपूर सारे क्या दे एरिनास भरपूर सारे दे. पहिलं पॉवर प्रोजेक्ट, कम्युनिटी ग्लो, एम्पावर झोन. लाइक इट इज सगळं कसं आहे माहिती आहे का. बोल तू बोल क्या बोली वो तूने सुना मैंने नहीं सुना. क्या है एक्चुअली बेसिकली सब प्रोजेक्ट्स है, जैसे पॉप प्रोजेक्ट जिसमें कुत्तों को हेल्प करते बेसिकली. उनका पैर टूटा है वगैरह ये. अच्छा मीन्स इट इज गिव एंड फॉरवर्ड ऐसा कुछ टेक मेक एंड फॉरवर्ड रेस्क्यू रूम और पॉ एड स्टेशन. म्हणजे ते सगळीकडे जायचं आपल्याला. सगळं ते करायचं, एक्सपिरियन्स वगैरे करायचं. वी कॅन एक्सपिरियन्स. आणि जर काय असेल तर बनवायचं वगैरे असेल तर वी कॅन डू दॅट. कट इट. Because we're removing the roots of that particular plant. Which mango is this? And the one that you're going to make now is either going to be kesar or solkari. झाड़ लगा के कैसा लगा. आंबा वो भी आंबा झाड़ काटे लगाए नहीं बेसिकली. हाँ बेसिकली झाड़ का ऑपरेशन देखो उसकी मतलब सरो किसी के लिए झाड़ की. ऑब्विसली ना वही तो करा आहे. तो आज आम्ही ग्राफ्टिंग केली. आता मग ती मला सांगितलं की जे 10 वर्षामध्ये येणार होतं ते 5 वर्षामध्ये येऊ शकतं. तर आम्ही आता घेतो. मग जरा रीलसाठी पोज मारली आणि मी माझ्या झाडाचं पण नाव ठेवलं, दॅट इज गवा. मग त्याच्यानंतर आम्ही गेलो अगरबत्ती बनवायला. सो इथे वुमन एम्पॉवरमेंटचं होतं. वुमन एम्पॉवर बाबा किती वेळ लागला मला बोलायला. सो मग ते करता करता तिने माझ्या हातातूनच घेतलं, कारण की मी माझा साप बनत होता ते. मग मी तिने घेतलं. Perfume making, you can personalize your own perfume, select the scents that you want. Okay. This is a paid activity for 75 rupees. And then there's patch your pouch, in which you can put your own initials on the pouch. Okay. Is that paid as well? हे ते पर्सनलाइज परफ्युम्स वगैरे बनवतात. सो मी चूज केलं पिंक पेपर अँड मो जास्मिन अँड व्हॅनिला. सो ते आता बनवत आहेत. झालं नाईस. हे बघ शोनी घालतोय कॅप मध्ये. गौरांग ते बघ आ रहा है मेरे को करने की. प्रोफेशनल. ह्याचं बनवून झालं. माझं बाकी अजून बनवायचं. मला कोण बनवायचं दिस टाइप ऑफ कोण. सगळं बार बार मेरा कॅमेरा ये आ रहा है बीच बीच में. हे कसं घुसणार याच्यात. फायनली काहीतरी एकदा लगेच झालं. ते स्टेज करत होतं त्याच्यामध्ये आम्हाला अर्धा तास लागला. आपल्याला बोरं वगैरे भेटायची माहिती आहे त्यासाठी बनवलं. सगळे ॲक्टिव्हिटीज वगैरे केले. आता जरासं ते ZEE5 साठी इंटरव्ह्यू आहे तसा, मग तो पण कंटिन्यू करणार आहे. आणि निऑन गो कटिंग पण करायची आम्हाला. मग तिकडे एकदम मस्त 360 डिग्री इमर्सिव्ह एक्सपिरियन्स होता. म्हणजे तिकडे आतमध्ये जायचं आणि फुल चारी बाजूने स्क्रीन होती. मग ते बघायला एक्सपिरियन्स खूप जास्त मस्त होता. अँड मग नंतर डान्स वगैरे बघितला आम्ही. एक्सपिरियन्स खूप चांगला होता. फोटोज वगैरे काढले, तिच्यासोबत इंटरव्ह्यू वगैरे पण झाला. आणि मग आता जरा पाय दुखायला लागले तर मग आम्ही इथे जरा बसलोय. हे बघा जरा बसलो. आता काहीतरी खाऊन घेऊ. बट आम्ही असं डोकं लावतोय की जेव्हा कॉन्सर्ट चालू आहे तेव्हा सगळे लोक तिकडे जातील, मग आम्ही खायला जाऊ. फायनली मी काहीतरी वाजवणं शिकतो. पिझ्झा की स्मेल क्या आ रही है. क्या बोला पिझ्झा की स्मेल. हां. सो तसं बघायला गेलं तर आमचं सगळं करून झालं.
सगळं काय काय एक्सपिरियन्स घ्यायचं होतं तेही झालं, काम होतं तेही झालं. अँड मग आता लागली आहे आम्हाला भूक इकडे लागलेली आहे आम्हाला. अजून एक व्हिडिओ शूट घ्यायचा आहे रीलसाठी. इच्छा तर सगळं खायची आहे, बट मी जाणार आहे कारने, सो मला रिस्क नाही घ्यायची आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं ना की ते इन्फ्लेट ते लहान मुलांचं आम्हाला आवडायचं ते आहे. सो ते आता परत हे केलेलं आहे, इन्फ्लेट केलेलं आहे. तिकडनं आलो फुल, वापस से गिर गया. जा जा जा, शूज पहन पहले निकल जा. तो मैं मेरा ब्लॉग चालू करता हूँ भाई. शपथ हे असं जायचंय आणि सगळे नुसते मला पाडतायत. हा बघ मला पाडतोय, हे बघ. उई, खतरनाक एक्सपीरियंस भाई, एकदम खतरनाक एक्सपीरियंस. कैसा लगा? हम बच्चे नहीं रहे रे, मेरे को लगा था हो जाएगा, बट इतना अपना श्वास फूक जाएगा. बच्चे नहीं रहे, बट रन अच्छी है, रन इज गुड. तेरे को पता अपन लोग गलत लोगों के साथ गए, अपन लोग की टीम अलग थी, आमची टीम वेगळी होती, आम्ही दुसऱ्यासोबतच गेलो. हे बघा, हे असं सगळं करत जायचं आहे. ओके, मग इकडनं उडी मारायची. मी रील बघसाठी वेट करतो, बट मी अगोदरच उडी मारली कारण की मजा येतो. आणि मग हे आपलं ओजी, हे ओजी करायचं भाई. मेहनत घे ना भरपूर. तेरा जूता कैसा निकला? उड गया बाहेर केलं गे पुरे. आम्ही ते सगळं केलं, त्याच्यानंतर आम्हाला भरपूर भूक लागलेली. बट मग नंतर तिकडे गेलो तर तिकडे ते नाही कार्ड करायचंय आणि आम्ही खायला रेडी होतो. बट द थिंग इज की एवढी मोठी लाईन होती ना, एवढी मोठी लाईन की आम्ही आता एवढा वेळ नाही थांबू शकत. मग मी विचार केला की आता बाकीचे काहीतरी अजून एन्जॉय करू आणि मग बाहेर जाऊन काहीतरी खाऊ. आणि कार आणली ना म्हणून. आता इथे जरा कॉन्सर्ट चालू होणार आहे, तर आम्ही बोललो की जरा जाऊ, जरा बसू. पण एकदा आता जर मी बसलो तर माझे एवढे पाय दुखतील आणि एवढं मी हे करणे भूलूया, एवढे पाय दुखतील आणि मग मी कधी उठणार नाही. आणि बसल्यावरती काहीतरी हातामध्ये खायला असताना आता भाई वेगळीच गोष्ट असते. बट आम्हाला जास्त टाइम वेस्ट पण नाही करायचं, मला लगेच रील एडिट करून अपलोड पण करायची. आता तुम्हाला लगेच एक क्लिप जेव्हा चालू होतील ना तेव्हा दाखवतो. इव्हेंट अख्खा झालेला आहे, मजा आली भरपूर इव्हेंट मध्ये. आता आम्ही चाललो काहीतरी खायला, कारण की इकडे भरपूर लाईन होती आणि आम्हाला खायची इच्छा नव्हती. मग आता बाहेर काहीतरी चाललो जाऊन. कितना देख सो खूप मजा आली. गाणी बिणी एकदम मस्त गात होते. शंकर महादेवांच्या मुलाचं नाव मला माहिती नाही, सॉरी, महादेवन ब्रदर्स भरपूर मस्त गात होते. मी रील पण मस्त केली. आता घरी जाऊन रील एडिट करायची. आता हा पहिला जाईल, बघू मला परत काय करावं लागेल, कारण की साहेबांकडे टाइम नाही मला सोडायला. बघा किती घाण गाड आहे. बोललो ना ह्याच्याकडे टाइम नाही. गाडी पण साफ करायला ह्याच्याकडे टाइम नाही. ए, गाड़ी कब साफ करेगा गाड़ी. यहाँ बार बार पोज मारने को आता है बराबर कॅमेरा को खोलने पे. नमस्कार मित्रांनो, आता अर्ध्या रस्त्यात पोचलो. हा जरा सोडतोय मला अर्ध्या रस्त्यापर्यंत, पूर्ण घरपर्यंत येत नाही कारण घ्यायला काहीतरी काम आहे. तू मसनत है तो देखते. हाँ, और कुछ भी थाने में ही रहता है मैं. हाँ, पर मैं नहीं दूर रहता रहता है थाने में. मैं थाने में नहीं रहता तो ना. तेरे को कौन बोला कि मेरे को पिक ड्रॉप करके जा. घर पे रहे, मेरे कपड़े पहन, मेरे पास है ओवरसाइज कपड़े. तो कंफर्टेबल तर मैं तो चल रहा था मेरा तो. तर मी काय सांगत होतो तुम्हाला, मी याच्यासोबत ना हिंदीमध्येच बोलतो. ह्याला मराठी येते, ह्याला कोकणी मराठी येते. याच्यासोबत मराठीमध्ये बोलताना ह्याची कोकणी मराठी निघते. बट कॉलेजमध्ये जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो तर आम्ही हिंदीमध्येच कंटिन्यू केलं. आणि मग ह्याचे घरवाले पण बोलायचे की अरे गौरव के साथ मराठी में बात करना असं. बट मग असं झालं की आता आम्ही एकमेकांना एवढं भेटतो वगैरे, बोलायचो वगैरे, मग ते आम्ही स्विच नाही करू शकत आता. मध्ये ट्राय केलं हा, मध्ये ट्राय केलेलं की आता चुपचाप मराठी बोलायचं 2 weeks असं. बट नाही झालं ते, नाही म्हणून फोनवरती अरे अभ्यास कसा आहेस, अरे क्या कर रहा है असं व्हायचं. मग त्याच्यानंतर हा मी तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो कसा होता. जिओ वर्ल्ड गार्डन आपलं ठेवलेलं होतं, ते ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं. तर त्याच्यानंतर मग आतमध्ये वगैरे गेलो.
फोटोज वगैरे काढले, रील वगैरे केली, ह्याने मदत केली ह्याने. तर रील वगैरे काढली आणि मग तिकडे ना भरपूर सारे असे स्टॉल्स होते, लाईक आपण गेम्स वगैरे खेळू शकतो आणि म्हणजे काय तिकडे एक्सपिरियन्स करायचं असेल तर ते. तर डायरेक्ट आम्ही पहिला काय घेते रे आपण भूलूया. तर त्याच्यानंतर निऑन गो कार्टिंग वगैरे होती. तर निऑन गो कार्टिंगला आम्हाला जायचं होतं, बट नंतर आम्ही जरा बिझी झालो ना ते व्हिडिओ करण्यामध्ये. तर त्याच्यामध्ये वेटिंग टाइम वॉज 1.5 to 2 hours आणि तेवढ्या उन्हामध्ये मी थांबू नाही शकत. मला घाम सुटतो, त्यापेक्षा मी प्रेफर करेल की चुपचाप चालत जा. ते निऑन गो कार्टिंग मी कधीतरी गो कार्टिंग करेल, निऑनची गरज नाही. झगा मगा कशाला बघायचंय, त्यापेक्षा मी गो कार्टिंग करेल. नंतर मग मी विचार केला की चला आपण खायला वगैरे जाऊ. तर खायला खूप घाई होती आणि काय बोलतात घाई नव्हती, सॉरी, लाईनला खूप लाईन होती. लाईन बरोबर लाईनला खूप लाईन होती. फूड कोर्टला भरपूर लाईन होती. मग नंतर आम्ही बाकी सगळे गेम्स वगैरे खेळलो आणि रील वगैरे क्रिएट केली. आणि मग तिकडे एक सेक्शन होता लव्ह अँड केअर. तर लव्ह अँड केअर मध्ये भरपूर काय काय असं होतं की तुम्ही करायचं आणि तुम्ही ते लोक दान करणार, डोनेट करणार फार्मर्सला वगैरे वगैरे वगैरे. मँगो क्राफ्टिंग होती, तर आंबा लावायला मजा आला. आंब्याची ग्राफ्टिंग करायला जास्त मजा आली मला. केसर होता, वासाने केसर समजत होता. मग केसर आंबा होता, तर मजा आली त्याच्यामध्ये पण ग्राफ्टिंग करायला. आणि टी शर्ट पेंटिंग नाही, टी शर्टला ते स्टिक करायचं होतं, शूज पेंटिंग वगैरे होतं. तर ते सगळं एक्सपिरियन्स खूप मस्त होता. मग त्याच्यानंतर आम्ही इको फ्रेंडली जागेवरती गेलो. तिकडे सगळं मस्त तुम्हाला पानांनी बनवायचं होतं आणि नेचर थ्रू नाही, नेचरचे एलिमेंट्स वापरून तुम्हाला स्टेशनरी बनवायची होती. मग ते सगळं आम्ही स्टेशनरी वगैरे केलं. आणि कॅपची एम्ब्रॉयडरी होती, त्याच्यामध्ये मला भरपूर टाईम केला, भरपूर. त्यानंतर एक बाई आली, तिने झपाक करून तिने अख्खा पक्षी बनवला. माझा ते सणच नव्हता होत. ट्राय तो किया क्या? हाँ मैं तेरी वीडियो ले रहा था ना. हाँ, तो तेरे को करने को बोला था मैंने. नहीं, इट वाज मोर एंटरटेनिंग फॉर मी. तू खुद की उंगली को चबा रहा था, वो मजा आ रहा. नाही, मैं उंगली चबाते बैठा था उधर. तिथे इन्फ्लेट वाला मी तुम्हाला बोललो ना, त्याच्यामध्ये सर्वात जास्त मजा आली. आम्हाला वाटलं नव्हतं की त्याच्यामध्ये मजा येईल. असं वाटत होतं की लहानपणी आपण ते गाडी चालवायचं, सामने देख के गाडी, पुढे काय बोलतात कशात. हा, तर मग काय रे आपल्याला इन्फ्लेट वाले ते लहानपणी करायचो ना, तर त्याच्यामध्ये खूप मजा आली, भरपूर मजा आली. मग नंतर जरा वेळ शांतपैकी बसलो, तर मग कल्चरल इव्हेंट चालू झाला. मी त्याचं खरं तर नाव विसरलो. तुम्हाला मी याचा फोटो दाखवतो. मी याला इंडिया बेस्ट डान्समध्ये बघितलेलं, मला खूप मजा यायची त्याला बघायची डान्स, आणि त्याचा डान्स बघून खूप मजा आली. मग नंतर तिकडे अजून कल्चरल काय गोष्टी होत्या त्या सगळ्या केल्या, फोटोज वगैरे काढले अजून. आणि मग नंतर बसलो आणि मग ते झी5 वाल्यांसोबत माझं ते सेगमेंट होतं, तर ते सेगमेंटही केलं. त्याच्यामध्ये पण खूप मजा आली तिच्याशी इंटरॅक्ट करून. आणि फर्स्ट टाइम माझं असं दुसऱ्यांच्या झी5 मध्ये वगैरे हे होतं ना, सेगमेंट होतं, तर मला खूप मजा आली. खूप नर्वस झालो मी, तर बट तरी मजा आली त्याच्यामध्ये. ते गाणी वगैरे मजा आली. आणि मग नंतर गणपती बाप्पा मोरया हे पण चालू होतं, तर मजा आली. ओव्हरऑल खूप मजा आली. आणि आता तुर्भेला निघतोय. तुर्भेवरनं मी ट्रेन करू शकतो, बट चोचलंय, मला कॅब करायची. बस हाच होता सगळा एक्सपिरियन्स. नमस्कार मित्रांनो, खूप सॉरी, कारण की हा व्हिडिओ खूप लेट गेला. कारण की आज मला ट्राय करायचं होतं की आज मंडे आहे, तर कसं सगळे लोक काम वगैरे करतात, कुठे बिझी असतात मंडेजला. तर मला असं होतं की घरी आल्यावरती मग सगळे आरामात काय ज्यांना ब्लॉग बघायचा असेल ते ब्लॉग बघतील. आणि मग घरी आलो आणि मग अख्खा व्हिडिओ मी एडिट केलेला होता, तो अपलोड शेड्यूल होता, पण तो करप्ट व्हिडिओ शेड्यूल झालेला. मग मला आता परत एडिट करून मी लगेच टाकला. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका. अँड होप करा की असेच अजून पुढे इव्हेंट्स वगैरे काय काय असेल. अँड आपण आता नवीन काय काय चॅलेंजेस अजून घेऊ. आणि मी आता ट्रिपला पण चालू आहे, तर तिकडचा पण नवीन आता ब्लॉग्स येणार आहेत. सो स्टे ट्यून फॉर दॅट. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. अँड मला सांगा तुम्ही कशा. बाय बाय.